या महाराष्ट्रातील शेतकरी कर्जमुक्त व्हावा यासाठीची लढाई 1 जून 2017 रोजी पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी पहिल्यांदा सुरू केली। पुणतांब्याचा संप सुरू झाला आणि त्याच्यानंतर सबंध महाराष्ट्रभर ही चळवळ गेली आणि पहिली कर्जमाफी ही 2017 साली आपण सगळ्यांनी लढून मिळवली। त्यात सुद्धा ज्या अटी शर्ती होत्या त्या दूर करण्यासाठी एक प्रचंड लॉंग मार्च या महाराष्ट्रामध्ये निघाला, त्याचे तुम्ही आम्ही सर्व साक्षीदार आहोत। त्याच्यानंतर दुसरी कर्जमाफी महाविकास आघाडी सरकारने केली आणि त्यावेळी आमचा त्या सरकारला पाठिंबा होता, आम्ही संपर्कात होतो। त्यात अनेक शेतकऱ्यांना न्याय देण्याचं काम त्यावेळी काही प्रमाणामध्ये झालं, मात्र त्यात सुद्धा काही उणिवा होत्या आणि त्या विरोधात तुम्ही आम्ही संघर्ष केलेले कार्यकर्ते आहोत। देवेंद्र फडणवीस साहेबांनी निवडणुकीच्या पूर्वी परत एकदा शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्याचं आश्वासन दिलेलं होतं आणि म्हणून तुम्ही बोललात त्याप्रमाणे कर्जमुक्ती करा यासाठी एक जबरदस्त लढा परत आपल्याला उभा करावा लागला। बच्चू कडू यांनी त्यावेळी पुढाकार घेतलेला होता। राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकरजी आहेत, वामनरावजी चटप आहेत आणि आम्ही सगळ्यांनी खूप बैठका त्यावेळी महाराष्ट्रभर केल्या आणि एक जबरदस्त आंदोलन उभं राहिलं। त्यांच्या उपोषणाला मला वाटतं रोहिदादा आपण सुद्धा आला होतात आणि पाठिंबा दिलेला होता। या सगळ्या लढ्याचा परिणाम म्हणून सरकारने कर्जमाफी जाहीर केली, मात्र तेव्हा सुद्धा आमचे सगळे बाईट जर आपण काढून पाहिले तर आम्ही शंका उपस्थित केली होती की जी परदेशी समिती इथे नेमलेली आहे, ही परदेशी समिती हा शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण्यासाठी नव्हे तर या सगळ्या येऊ घातलेल्या कर्जामध्ये कशा प्रकारे अटी शर्ती लादायच्या हा कावा करण्यासाठी ही परदेशी समिती नेमलेली आहे, हे आम्ही त्यावेळी सांगितलं होतं आणि आम्ही सगळ्या शेतकरी नेत्यांनी या परदेशी समितीवर बहिष्कार टाकला आणि ही रद्द करा, अटी शर्ती शिवाय कर्जमाफी द्या, ही मागणी तेव्हा आम्ही सर्वांनी केलेली होती। मला आठवतंय केवळ आम्हीच नव्हे, महाविकास आघाडीचे सगळे पक्ष आपण सगळ्यांनी सुद्धा त्यावेळी ह्या अटी शर्ती शिवाय कर्जमाफी करा ही मागणी तेव्हा सुद्धा केलेली होती। आमची शंका रास्त होती। आज देवेंद्र फडणवीस सांगतायत की बिलकुल या अटी शर्तींचा कोणताही तोटा होणार नाही। परवा दिवशी रोहित दादा मी त्यांचा बाईट ऐकला, ते म्हणाले की हे सगळं जे काही विरोधी पक्ष आणि संघटना पसरवतायत की अटी शर्तींमुळे तोटा होणार, त्यांचं ऑन रेकॉर्ड सांगतायत लवंडेजी 99% शेतकऱ्यांना अटी शर्तीचा काही त्रास होणार नाही, हे बाईट परवा दिवशी सबंध मीडियामध्ये आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे फिरलेले आहेत। आपण त्याचा प्रतिवाद केल्यानंतर आता काल त्यांचा परत नवा खुलासा आला रोहित दादांच्या उपोषणानंतर आणि किसान सभेने शासनादेश सगळ्या महाराष्ट्रात जाळल्यानंतर खुलासा आला। ते आता म्हणतायत 70% लोकांना याचा काहीही तोटा होणार नाही, केवळ 30% लोकांनाच अटी शर्तींचा तोटा होईल। काही आकडेवारी या मंचावरून देवेंद्र फडणवीस साहेब आमच्या तुमच्या पुढे मला ठेवायची आहे। काल सुद्धा मी ती ठेवली आहे, काही लेखातून पण ठेवलेली आहे आणि याचा युक्तिवाद तुम्ही करा। तुम्ही जर हे खोडून काढलं आणि मान्य केलं की 70% लोकांना काही लाभ त्रास होणार नाहीये तर रोहित दादा आपल्याला सुद्धा काही आपला देह जाळण्याची गरज पडणार नाही। फक्त देवेंद्र फडणवीस साहेबांनी हे सिद्ध करून दाखवावं की कसा त्रास होणार नाही। 2-4च आकडेवाऱ्या मला मांडायच्या आहेत, त्यांनीच दिलेल्या आकडेवाऱ्या आहेत। देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले 56 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ होणार आहे। स्वागत आहे, आकडा लॉक करूया। 56 लाख शेतकऱ्यांना तुम्ही लाभ देणार आहे। त्यापैकी तुम्ही सांगितलं 2019 मध्ये ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला त्या शेतकऱ्यांना आता तुम्ही या कर्जमाफीमध्ये अट टाकली आहे की त्यांना आता 2 लाखाचा लाभ मिळणार नाही, त्यांना केवळ 50,000चा लाभ मिळेल आणि तो सुद्धा त्यांच्यावरचं 50,000पेक्षा जास्त कर्ज जर त्यांनी फेडलं तर त्यांना लाभ मिळणार आहे। म्हणजे हे 2019च्या कर्जमाफीमध्ये पात्र असणाऱ्या शेतकऱ्यांना तुम्ही अट टाकलेली आहे। किती शेतकरी असे तर तुम्हीच प्रसार माध्यमांना दिलेल्या आकडेवारीनुसार असे शेतकरी 12,71,000 आहेत, ज्यांना 50,000च्या आत ओटीएस केलं तर लाभ मिळणार आहे। नियमित कर्जदारांना तुम्ही 50,000च देऊ घातलेले आहेत, त्याच्यावर मागच्या सरकारपेक्षा
जास्त कडक अट टाकली आहे आणि सांगितलं की आम्ही हे 50,000 देऊ, पण कधी किमान 4 वेळा तुम्ही कर्ज भरल्याचं सिद्ध केलं पाहिजे. ही अट टाकली आहे तुमच्या सरकारने 50,000 रुपयासाठी सुद्धा. असे शेतकरी किती आहेत? तुम्हीच आकडा दिलाय 23,63,000 असे शेतकरी आहेत जे 50,000च्या आत तुम्ही प्रोत्साहन अनुदान देणार आहे, त्याच्यावर 4 वेळा कर्ज भरल्याची अट तुमच्या सरकारने टाकलेली आहे. बेरीज करा ह्या दोघांची, तो आकडा होतो 12,71,000 2019 चे लाभार्थी शेतकरी ज्यांना तुम्ही देणार नाही 50,000च्या आत देणार, आणि 23,63,000 जे नियमित शेतकरी आहे त्यांना 4 वेळा कर्ज भरायची तुम्ही अट टाकलेली आहे. असे शेतकरी 23,63,000 बेरीज केली तर असे शेतकरी होतात 36,34,000. 56 लाख शेतकऱ्यांमधून तुम्ही हे 36,34,000 शेतकऱ्यांची तुलना केली तर त्यांचं पर्सेंटेज होतं 65% शेतकरी ज्याला तुम्ही ह्या जाचक अटी लावलेल्या आहेत. अधिक आता परत ज्यांचं 2 लाखाच्या वर कर्ज आहे त्यांना परत तुम्ही अट टाकली 2 लाखाच्या वरचं कर्ज त्यांनी फेडलं पाहिजे तर कर्जमाफीमध्ये घेणार. असे शेतकरी किती आहे? तुमचाच आकडा आहे सरकारचा 2,90,000 असे शेतकरी आहे. परत यांचं पर्सेंटेज आपण 56 लाख शेतकऱ्यांबरोबर टॅली करू, तो आकडा होतो 5%. म्हणजे 50,000च्या आत बसवलेले 65% आणि OTS मध्ये तुम्ही घ्यायला निघालेले ते 5%. म्हणजे 70% शेतकरी तुम्ही 50,000च्या आत गुंडाळलेले आहेत. हे 5% सोडले तर, आणि अटी शर्ती त्यांना लावलेल्या आहेत. तुमच्या अटी शर्ती एवढ्यावर थांबत नाही. तुम्ही 25,000च्या पगारावर राबणाऱ्या साखर कामगारांना सुद्धा कर्जमाफीतून वगळलंय. हंगामी साखर कामगार जे खरं तर 3-4 महिनेच कारखान्यात जातात, 4-5 महिनेच त्यांचा पगार होतो, 5 महिने गुणिले 25,000 म्हणजे एवढे रुपये 1.25 लाख रुपये वर्षाला जरी मिळाले तरी त्यांना तुम्ही कर्जमाफीतून त्या साखर कामगारांना वगळले. सूत किरणीत काम करणारे कामगार, दूध संघात काम करणारे कामगार, हे सगळे कर्जमाफीतून तुम्ही वगळलेले आहेत. मला समजत नाही, लोकशाहीवर निवडून आलेले तुम्ही आहात, संविधानिक पदावर बसलेला आहात. अहो, लोकशाहीमध्ये ज्या लोकांनी निवडणूक लढवली, रिझर्वेशनमुळे गरीब माणूसही आज पंचायत समितीत जातोय, रिझर्वेशनमुळे आमचा आदिवासी माणूस, दलित माणूस, झोपडीत राहणारा माणूस सुद्धा पंचायत समिती, जिल्हा परिषदेचा सदस्य होतोय. फडणवीस साहेब, तुमचं लॉजिक असं आहे की तो निवडून आला म्हणजे तो श्रीमंत आहे, त्याला आता कर्जमाफीची गरज नाही, त्याला सुद्धा तुम्ही कर्जमाफीतून वगळलेलं आहे. लोकशाही न समजल्याचं हे लक्षण आहे. आणि म्हणून ही सगळी बेरीज केली, हे साखर कामगार, हे लोकप्रतिनिधी वजा करा, ठोकळ बेरीज केली तरी त्याचा आकडा 70% आहे ज्याला तुमच्या सरकारने अटी शर्ती लावलेल्या आहेत. आणि फडणवीस साहेब म्हणतायत 70% असे लोक आहेत ज्यांना कर्जमाफीच्या अटी शर्तीचा तोटा होणार नाही. साहेब, गणित काय आहे ते तुम्ही या पांडुरंगाच्या भूमीमध्ये येऊन समजून सांगा. तुमच्या बरोबरचं भांडण 1 मिनिटात छत्रपती शिवाजी महाराजांच्या साक्षीनं मिटून टाकायला आम्ही तयार आहे. 70%ला लाभ होणार नाही म्हणता आणि 70% जाम गुंतून टाकलेत, त्यापैकी 65% तुम्ही 50,000च्या आतच खपून टाकलेले आहेत. त्यामुळे तुमचा कावा हा बरोबर शेतकऱ्यांच्या पोरांना समजतोय. आणि म्हणून आज आम्ही यांना पाठिंबा द्यायला रोहित दादांना आलो. किसान सभेने एक भूमिका घेतलेली आहे. आमचे राजकीय पक्ष, राजकीय विचार, आमचे राजकीय डावपेच शेतकरी आंदोलनाच्या आड येता कामा नये असं वागण्याची भूमिका 2014 पासून आम्ही सातत्याने घेतली. उद्या भाजपचे लोक उपोषणाला बसले दादा, आणि त्यांची मागणी जर बरोबर असेल तर हे लाल बावट्यावाले त्यांना पण पाठिंबा द्यायला बिलकुल मागे हटणार नाही. ही शेतकऱ्यांबद्दलची आमची कमिटमेंट आहे. आणि म्हणून आपण बघा, बच्चू कडू उपोषणाला बसले, राजकीय मतभेद आहेत, ते वेगळ्या विचाराचे आहेत, परंतु आम्ही सगळी शेतकरी नेत्यांनी बैठक केली. आम्ही आपसात फोन केले, राजू शेट्टी साहेब आहेत, रविकांत तुपकर आहे,
आम्ही एकत्र बोललो, वामनराव चटप आहे आणि आम्ही म्हटलो आपलं राजकारण आपण आपल्या आपल्या वेळी करू. पण शेतकरी माय माऊली शेतात राबते, तो आज आत्महत्येच्या दारात आहे. आपण बाजूला ठेवू. सगळ्या शेतकरी संघटना प्रमुख आम्ही एकत्र आलो आणि विदर्भाच्या आंदोलनामध्ये सामील झालो. आज ज्यावेळी रोहितदादा पवार ते एका पक्षाचे आमदार आहेत, एका पक्षाचे नेते आहेत, वैचारिक पातळीवर महाविकास आघाडी म्हणून आमच्यामध्ये काही मतभेदाचा मुद्दा नाही, त्यामुळे वैचारिकरित्याही ते आमच्या जवळचे आहेत. पण केवळ तेवढा मुद्दा नाही आहे, ते शेतकऱ्यांसाठी लढतायत. आम्ही काल राजू शेट्टी साहेबांशी बोललो, मी स्वतः रविकांत तुपकरांशी पण बोललो. आपल्या फोन झाल्यानंतर त्यांना विनंती केली की आपल्या आपल्या आंदोलन चालू राहतील. किसान सभा आमच्या पातळीवर आम्ही लढतोय. आम्ही महाराष्ट्रभर या आदेशाची होळी केली. काल कृषी मंत्र्यांना आमचं सगळं शिष्टमंडळ जाऊन भेटलं. वो लढाई जारी रहेगी, उसमें कोई दो राय नहीं है. परंतु आज ते लढतायत तर आपण त्यांच्या पाठिंब्याला गेलं पाहिजे. आणि मला खात्री आहे की राजू शेट्टी साहेब, रविकांत तुपकर साहेब आहेत, वामनराव चटप आहे, हे सगळे शेतकरी नेते शेतकऱ्यांसाठी जो जो प्रामाणिकपणानं लढेल. राजकारण नंतर आम्ही जाणार, पाठिंबा देणार आणि मागे उभे राहणार आणि शेतकऱ्यांच्या बाजूनं त्या बाबतीतली भूमिका आम्ही घेणार आहोत. रोहित दादा, आपण मागण्या ज्या केल्या त्या अत्यंत रास्त मागण्या आहेत. अटी शर्ती काढून टाका आणि 7-12 कोरा करा, इतकं साधं आपलं त्याच्यामध्ये म्हणणं आहे. तुमची एक भूमिका मला आवडली, ही चर्चेच्या गोंधळात पडायचं नाही. हे चर्चेला गेलं की खूप कमी लोक आहेत तो ज्यांना त्यांचा डाव आणि कावा कळतो. मला आज अजित पवार साहेबांची आठवण मुद्दाम होऊन होते आहे. मला आज फेसबुकने आठवण करून दिली. दुधाच्या आंदोलनात मी उपोषणाला बसलो होतो आणि त्याच्यानंतर ते सुटल्यावर आजच्याच दिवशी 2 वर्षापूर्वी दादांच्या बरोबरच्या बैठकीचा फोटो हा आज फेसबुकने मला आठवण करून दिला. कर्जमाफीच्या विदर्भातल्या आंदोलनानंतर राजू शेट्टी साहेब होते, रविकांत तुपकर होते, बच्चू कडू होते, मी होतो, वामनराव चटप होते, देशोन्नतीचे पत्रकार होते आणि त्या बाजूला देवेंद्र फडणवीस साहेब होते, अजित पवार साहेब होते आणि एकनाथ शिंदे साहेब होते, कृषी मंत्री पण होते. कर्जमाफीच्या मध्ये काय डेडलॉक होणार आहे हे ज्यावेळी आम्ही सांगितलं, माझं ऑन रेकॉर्ड त्यावेळची मुलाखत आहे, अजूनही जाऊन बघा. सगळ्यात अगोदर काय क्लॅशेस होणार आहे आणि ग्रामीण अर्थव्यवस्था ह्या घोषणेमुळे कशी कोलॅप्स होणार आहे हे ज्यावेळी सांगितलं, सगळ्यात अगोदर त्या बैठकीत आपण बरोबर बोलतो हे कोणत्या माणसाच्या लक्षात आलं होतं, ते अजित पवारांच्या लक्षात आलेलं होतं. मी नम्रपणाने सांगतो. आणि त्यावेळी प्रशांत कदम यांना जी मी मुलाखत दिलेली आहे, ऑन रेकॉर्ड आहे, त्यावेळेस सुद्धा मी हे वाक्य तुमच्या स्टेजवर आलो म्हणून एक बोलायचं आणि मागे असं नाही, त्यावेळी पण मी हे अधोरेखित केलेलं होतं. त्यामुळे देवेंद्र फडणवीस साहेबांना मला विनंती करायची आहे की ह्या चर्चा आणि चर्चाचे गोंधळ थांबवा. सरळ डिक्लेअर करा की तुम्ही 70% लोकांना कर्जमाफीचा कोणताही अटी शर्तींचा त्रास होणार नाही, हे तुमचं वाक्य आहे. ते वाक्य सिद्ध करा, मग सकारात्मकता बाकीच्या 30% लोकांच्या बाबत आपण चर्चेला सामोरं जाऊ. पण तुम्ही जे बोलताय तेच जर खोटं असेल तर मग बाकी चर्चेला अर्थ राहणार नाहीये. आणि म्हणून आम्ही सगळे बरोबर आहोत. तुम्ही लढताय. आमच्या सगळ्या शेतकरी संघटनांना मला विनंती करायची आहे की आपलं राजकारण, आपल्या संघटना आपण परत चालू. परंतु आज जे लढतायत त्यांच्या मागे आपण उभं राहू. राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे काम करू. महाविकास आघाडीतील माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना सुद्धा मला विनंती करायची आहे, राजकारण होत राहील, परंतु काँग्रेसचे आमचे सपकाळ साहेब आहेत, तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे, आमचे उद्धव ठाकरे साहेब आहेत, आमचे नेते आहेत महाविकास आघाडीचे, तुमच्या मंचावरून मला सांगायचं आहे की शेतकऱ्यांचा हा अभूतपूर्व लढा आहे. याच्यामध्ये रोहित दादांच्या स्टेजवर अजित नवलेने जायचं का आणि अजित नवलेच्या स्टेजवर परत अजून कोणीतरी दुसऱ्या कोणी जायचं का, हा मानपणाच्या लढाईचा हा काळ राहिलेला नाही. आणि म्हणून या पांडुरंगाच्या भूमीमध्ये वारकरी आणि शेतकरी हे खरं तर एकच आत्मे आहेत. त्या वारकऱ्यांच्या भूमीमध्ये सर्व मतभेद विसरून सर्व पक्षाच्या राजकीय नेत्यांनी, सर्व संघटनांनी यावं. आपल्या गावातल्या गावखेड्यातले शेतकरी पोरांना मला सांगायचं आहे, अरे जातीचा प्रश्न निघाला तर किती मोठमोठ्यानं जीवाच्या आकांतानं लढता, मग मातीच्या प्रश्नासाठी मागे राहून भावांनो आपल्याला चालणार आहे का? गावागावामध्ये जिथे असाल तिथे एकत्र या. त्या ठिकाणी झेंडे, पक्ष, पार्ट्या बाजूला ठेवा. नेत्यांची नावं घेण्याची गरज नाही.
ते सुद्धा बाजूला ठेवा. अमक्या नेत्याच्या मागे तमक्या नेत्याच्या मागे नाही, आम्ही शेतकरी पोरांच्या मागे उभं राहायला तयार आहे. पण गावागावामध्ये जातीसाठी लढलात राजे हो, एकदा मातीसाठी, परत एकदा शेतकरी बापासाठी गावागावात उभे राहा. हे शेतकरी पोरांना आव्हान, राजकीय नेत्यांना आव्हान, सगळ्या शेतकरी चळवळीतल्या कार्यकर्त्यांना आव्हान. आपण सगळे एकत्र होऊन लढूया आणि शेतकरी मायबापाचं स्वप्न जे आहे कर्जमुक्तीचं, हमीभावाचं, त्याच्यासाठी पुढे घेऊन जाऊ.